तर मित्रांनो आता जवळपास आहे ना 15-20 दिवस झाले देऊळ बंद पिक्चर रिलीज झालाय आणि पहिला पार्ट आपण थिएटरमध्ये नव्हता बघितला, त्यामुळे हा पार्ट आहे ना आपण बघायला आलो थिएटरमध्ये. पण ज्या पण लोकांनी आतापर्यंत थिएटरमध्ये हा पिक्चर बघितला असेल ना, पण 100% आहे ना वरती ठेवा का. एक नंबर भाई पिक्चर आहे ना, शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित आहे आणि खरंच पिक्चर भाई एक नंबर आहे. 100% रायटिंग, 100% ऍक्टिंग, 100% सगळ्या गोष्टी, गाणे वगैरे सगळ्या गोष्टी इतक्या खतरनाक आहे ना भाई. जातीन पैसे पण भाई थिएटरमध्ये बघा. शेवटचा एखादा 8 दिवस पिक्चर चालेल, म्हणजे थिएटरमध्ये गर्दी आता कमी होत चाललेली, पण भाई पिक्चर 100% थिएटरमध्ये जाऊन बघा. एक्सपिरियन्स एक नंबर आहे भाई, एक नंबर 100% खतरनाक. तर जय शिवराय मित्रांनो, मी अर्जुन पठार गेलो तुमच्याकडे आजचा एक नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो टीव्हीवर तर आहे ना आपण देऊळ बंद पिक्चर भरपूर वेळा बघितला बरं का. आणि त्याचबरोबर मित्रांनो 10 वर्षानंतर त्याचा सिक्वल पण आला होता आणि कामाच्या गडबडीमध्ये ना आपल्याला पिक्चर बघायचं राहून गेलो बरं का. मग शेवटच्या हप्त्यामध्ये ना आपण कसं सगळ्या गोष्टी अरेंज केल्या आणि थिएटरमध्ये आलो पिक्चर बघण्यासाठी. बाकी मित्रांनो ज्या पण लोकांना वाटत असं ना का पिक्चर आहे लवकर टीव्हीवर ना आपण घरी बसल्या टीव्हीवरच बघू, तर त्या लोकांसाठी आपलं एकच म्हणणं आहे की थिएटर एक्सपिरियन्ससाठी ना हा पिक्चर आहे ना बेस्ट आहे बरं का. आणि स्नेहल तरडे मॅडमची ऍक्टिंग भाई बाप लेवल. मित्रांनो मला असं वाटतं की आता आहे ना शेवटचा हप्ता असेल बरं का या पिक्चरचा थिएटरमध्ये, त्यामुळे लवकरात लवकर आपल्या फॅमिली सोबत एकदा हा पिक्चर बघून घ्या बरं का. आणि मित्रांनो खरंच आहे ना शेतकऱ्याची काय परिस्थिती असते ना हे पिक्चर मधून दाखवून दिलं बरं का प्रवीण तरडे सरांनी. आणि मित्रांनो हा पिक्चर संपल्यानंतर सुद्धा ना तुम्हाला 5 मिनिटं ना थिएटरमध्ये थांबावं लागेल बरं का. शेवट आहे ना पोस्ट क्रेडिट सीन सुद्धा दाखवण्यात येणार आहे बरं का. आणि त्याचबरोबर मित्रांनो देऊळ बंद 3 सुद्धा येणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही थिएटरमध्ये जाऊन या पिक्चरचा एक्सपिरियन्स घ्या. आणि त्याचबरोबर तुमच्या भावाला जर का तुम्ही नवीन बघत असाल तर लवकरात लवकर फॉलो करून घ्या.